आला आला रुकवत रुकवतावर होता बेड. आला आला रुकवत रुकवतावर होता बेड. बेडवर गादी, गादीवर उशी. मी जाते माहेरी तेव्हा माझ्या जागी येते हौशी. पांडुरंगरावांचं नाव घेते मकर संक्रांती दिवशी. दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी. जरा इथं राहिलं रे थोडासा चुटका मार. ओके हा ओके 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 ओके. गोट्या आणून दे. गोट्या खेळतो गोट्या. साधी का घाल तू अंडात. अरे आम्ही काय जखणारा बसलो का इथं. साहेब एकच मिनिट. एकदा सांग बरं कुठं कुठं राहिले, कुठली काढायची ती. अरे काय तरीच काय नाही हा ओके. तुझं कटणीचं 50 100 घे. चल बरं चालतो माझ्या दुकानात. अजिबात परत माझ्या घरी येऊ नको. कसं व्हायचं आपलं अक्षय. अरे आयुष्यात पहिल्यांदा लग्न करून लय महामुर्ग चूक केली का मी. अरे मग दुसऱ्यांदा कर की. मागचंच ₹1,00,000 कर्ज फिटलं ना, अजून ₹1,00,000 बसव बोकांडे. कसं बस आण खाऊन जगतोय, जगू दे की. आम्ही काय गु खाऊन जगतोय काय. चला गड्या नाव्याला तर बराबर गंडावला. 50 ऐवजी ₹100 घेतलं. चला म्हणतात टॅलेंट पांडव वा. आता ₹100 मस्त पैकी तिळगुळ घेतो आणि सगळ्या गावातल्या बायकांना वाटतो. हा डॉलीपासून सुरुवात करतो आणि रियाजवळ संपवतो. आईला पण या अक्षण किसनी अशी का बसल्यात बरं. 10व्याला बसल्यावर तो पांडा आलाय. पांडा काय ना आपली 100% समस्या सोडवणार. का रे अक्षय किसन्या असं का तोंड पाडून बसलाय गु खाल्ल्यावाने. काय ते तिळगुळ खाल्ल्यावाने म्हणायचं होतं मला. का काय झालं. पांडा तू देवाने धावून आला बघ. का देवानेच तुला पाठवला काय माहिती. अरे तू तिळगुळ खाल्ल्यागत म्हण, नाही तू गु खाल्ल्यागत म्हण. आम्ही ते पण खातो, पण एक समस्या आहे. त्या समस्येवर काय तर मार्ग काढ गाड्या. अरे काढायलाच आहे मी. काय मार्ग म्हणतो रे. हा मार्ग असू दे नाहीतर सामान असू दे 5 मिनिटात काढतो. असंच असतं आपलं. बोल बोल काय अडचण आहे. काय सांगू, किती सांगू, तुला कसं सांगू मी पांडा. अरे काय पण सांग, किती पण सांग, कसं पण सांग, पण लवकर सांग. माझ्याकडे वेळ नाही, मला जायचं. उद्याची तयारी करायची बाबा. उद्या हा वर्षाचा सण लाग पांडा. उद्या सगळ्या बायकांना नटून थटून गावात येणार. त्यात आपलं नवं जुनं सामान पण येणार आहे. आपण त्यांना तिळगुळ देणार. कसं म्हणणार, तिळगुळ घ्या आणि आम्हाला वेळ द्या म्हणणार भेटायला. अरे मग अडचण कुठे. अरे माझी बायको खपली का. नाही हाय. मला म्हणली उद्या जर तुम्ही घराच्या बाहेर निघला तर मिरचू कशात. तोंडात. तोंडात होय. अरे माझी पण बायको मला हीच म्हणली. उद्या घराबाहेर निघाला की बेलच घालती. कशात. डोक्यात. डोक्यात होय. मला वाटलं काय खायला का. अरे तू तुमच्या ह्याच्यावर. अरे तू तोंडावर थूक कशा पण थूक. तू तुझ्या त्याच्यावर. कशा पण अरे थूक तू तुमच्या जिंदगीवर. तू कशा पण थूक, पण मार्ग काढ. अरे काढायलाच आहे मी. काय मार्ग. पटकन काढ. मार्ग असू नाही तर सामान असं 5 मिनिटात काढतो. तुम्हाला माहिती ना. असंच सामानाचं मरू असतं. दे. उद्याच बघ काय तर समस्येवर मार्ग काढ. अरे पाय पडतो का पाय काढतो बाजूला. बरोबर म्हणलं होतं पांडा. आयडिया. असंच असतं आपलं. हा. तयारीला लागा. सुंदरीला बघून येतो. आडवी आली सुंदरी ते आडवीच करतो. उभी बी कर. हा तुला काय करायचं. बायको कोणाची. तुझी तुला. तुझी पोरे मग तुझी तुझी. बरं जाऊ दे. आपण गेलं पाहिजे. या आलात का. या असं जवळ येऊन बसा. माझी सुंदरी ग माझी उंदरी ग
किती माझी सुंदरी मोठ्या मनाची आहे, माझी लाडाची सुंदरी, पांडवची सुंदरी. मनीषा कोण आहे? मनीषा मला काय माहिती कोण आहे? अनिता कोण आहे? अनिता मला काय माहिती अनिता कोण आहे? सुनीता कोण आहे? सुनीता मला काय माहिती? माहित नाही का? प्रिय पांडू तुझीच मनीषा, प्रिय पांडू तुझीच अनिता, प्रिय पांडू तुझीच सुनीता, प्रिय पांडू तुझीच कविता, प्रिय पांडू तुझीच वनिता. आईला जुन्या ग्रीटिंग कार्डला सापडल्या कुठनं? आता काय खरं नाही, मेलोच. कोण आहे तुझ्या? बहिणी इथं. बहिणी होय. कल्पना कोण आहे? कल्पना मोठी बहीण. मोठी बहीण आहे होय. हा, शाळेपासून कॉलेज पर्यंत सगळ्या मानलेल्या बहिणी इथं. कल्पना पांडू, प्रिय पांडू, आय लव्ह यू. जीवा जीव असेपर्यंत फक्त मी तुझेच राहील. बहिणी हे सगळं लिहितात का? असंच असतंय आमचं. उद्या जर घराच्या बाहेर दिसला तर काढून मोडून ठेवीन. काय पायाची नडगी. मडगी वय, मला वाटलं वेळ आली तर ती पण मोडेल. मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी. जगदपिता सूर्यदेव की जय, मकर संक्रांति पर्व की जय. जगदपिता सूर्यदेव की जय, मकर संक्रांति पर्व की जय. या वहिनी कुंकुला. सीतारामाचा वौसा आणि जन्मजन्मी वौसा. नरा तिळगुळ ज्ञान गोड गोड बोला. नाव घ्या ना वहिनी. नाव आहे घेते की. जगाच्या नकाशात भारत माझा देश, जगाच्या नकाशात भारत माझा देश. भारतात महाराष्ट्र, महाराष्ट्रात जिल्हा सोलापूर, सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका, करमाळा तालुक्यात शोभतं पोपळज माझं गाव. गावात सोन्या चांदीचं दुकान भवानी पेठेत. पांडुरंगरावांचं नाव घ्यायला मला लाज नाही वाटत. अरे वा, लय छान नाव घेतलं वहिनी. हा आता मी घेते हा. घे नवऱ्याचं नाव घ्यायला लय घाई झाली तुला. पण कुणाचं घेतेस? घेते की माझ्याच नवऱ्याचं. ऐका हा. केळीच्या पानावर पाय कसा देऊ, केळीच्या पानावर पाय कसा देऊ, घरात लग्नाचं एक असताना बाहेरच्याचं नाव कसं घेऊ. आले किती गेले किती, पैसे पैसे आले किती गेले किती, हिशोब नाही बाई मी ठेवला. आणि त्यातच किसनरावांच्या फिरतीचा इंच मला चावला आणि मला असं वाटलं देवच माझ्या नशिबाला पावला. किसनरावांच्या भरोसा बसले असते म्हणजे माझा सोन्या अंगणात नसता धावला. माझी बायको माही नाही ऐक पटांगण झालं. अयो अरे नरसाळ्या, सकाळी मिशा काढून आला तेव्हा मी ओळखला नाही तुला, आणि तुझी बायको काय ओळखणार? माझी पण बायको बकुळा मेलो होता. आईला तुम्ही काय डोक्या पल्ला करा. अरे ह्याला ओळखला नाही तुला कुठं ओळखणार? तू काय अंबानी लागून गेला काय? चला आता गपचूप गुणाने. अयो सुंदरी माझी बायको, आता काय खरं नाही बाबा. आता मी तुला काय, तू काय कुठला लागून गेला काय? आम्ही ओळखत ना, तू कसं काय ओळखतो मग? अयो लय दम टाकलेला का सुंदरीने मला. तो आणि आहे, चल तू ओळखणार नाही ना? मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी. वहिनी जरा असं या ना, मी तुम्हाला व्यवसायाला आले. हा वहिनी घ्या. हा वहिनी मी पांडाबाया. हा लावा ना, मी पांडाबाई.
जशी दगडाबाय, शांताबाय, धोंडाबाय, सदाबाय तशी मी पांडाबाय हाय. या माझ्या 2 मैत्रिणी, ही अक्षाबाई आणि ही कृष्णाबाई. हां, हे घ्या ना. ए पोरी धर ग तुला पण. घ्या वहिनी, तिळगुळ घ्या ना वहिनी तुम्ही अजून. घ्या घ्या. येऊ का? ए पोरी येते ग. हो थँक्यू. ए पोरी न चला ग. हो वहिनी, 9 वाजता चाललं की काय? इकडे बघ. तुम्हाला कुठतरी बघितल्यावानी वाटतंय. गावात नवीन आलाय का? हो थांबा ना वहिनी, तुम्हाला कुठेतरी बघितलं का वाटतंय. नाव काय तुमचं? माझं नाव का? पांडाबाई. पांडाबाई? हो. असं द्या. इकडे बघा. हां. तुम्हाला मी कुठेतरी बघितलं का वाटतंय वहिनी. हो सॉरी. हे घ्या वहिनी, तिळगुळ घ्या. काय देतय? सॉरी, ज्वारी आली सॉरी. हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा, मी बी घरात गोड गोड बोला. हो. तुम्हाला जर मिशी बसवली ना, मी डिट्टो माझ्या नवऱ्याकडे दिसतात. हो वहिनी, योगायोग वहिनी, योगायोग. तुम्ही तिळगुळ घ्या ना वहिनी, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा, असं या ना वहिनी. अगं पांडाबाई, अगं असू दे ग वहिनी. अगं अगं असू दे ग वहिनी. वहिनी प्रॉपर्टी लईच वाढवली. असं वाटतं तुम्हाला मिठीतून सोडच नाही. या इकडं, मला जरा दाखवा तुमची प्रॉपर्टी. 1 मिनिट. हा, खरंच की वहिनीला तर मी तिथं सोडूच वाटत नाही. माझ्या नवऱ्याची बहीण म्हणजे माझी नण सेम तुमच्याकडे दिसते. अहो घोडा लावतो का? आत्ता वाऊस. हा वहिनी. हा, 1 मिनिट. तिळगुळ घ्या वहिनी, गोड गोड बोला. हा, कृष्णाबाई, अगं पाया पड वहिनींच्या. हा, अगं पड ना. अहो वहिनी पडा की. हा पड ना. अहो पडा पाया. पड पड ना. अष्टपुत्र सौभाग्यवती, माझ्या घरी येऊ दे तुझा पती. अरे गप्प बस केला का? संशय यायला लागला आपल्या बायकांना. हा, नाहीतर आपलं लपड उघड पडन. हा, तुझी नतपली. चल लाव लाव लाव. कसल्या कसल्या बाया आहेत ह्या. गड्यावानीच दिसायला लागलेत मला तर. कशाची शंका घेतली? पांडाबाई, आता नाव घे की. नाव घेऊ का? घेते ना. ऐका हा नीट लक्ष देऊन. काळे बोकाड पांढऱ्या शयात. काळे बोकाड पांढऱ्या शयात आणि सुंदररावांचं नाव घेतो. घेते सुंदररावांचं नाव घेते सुहासनीच्या मेळ्यात. सुंदरराव? तुमच्या नवऱ्याचं नाव सुंदरराव, माझं नाव सुंदरराव. अक्षाबाई, आता तुम्ही घ्या की नाव. हो घ्या. हा घेते. हा ऐका. हा, आगीचे मी बगीचा, आगीचे मी बगीचा, बगीचे मी पेरला गहू, गव्हाच्या पोळ्या केल्या 9 आणि आमचे हे म्हणतात उभ्या उभ्या खाऊ. कृष्णाबाई, आता तुम्ही नाव घ्या बरं. घेऊ का? पांडाबाई. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर. आवाजाला काय झालंय? अब ते कसा बसला असेल. हा बच्चे. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्येच खोलदरी. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्येच खोलदरी. आमची ती गेली माहेरी. तुम्ही या आमच्या घरी. हा घ्या ना, वळून घ्या ना एकदा शेवटचं. घ्या ना, तिळगुळ घ्या ना. तिळगुळ घ्या. तिळगुळ फेकताय माझ्या थोबाडाव. अहो आमच्या
आमच्या बायकोने असं शिकवलंय. घ्या ज्वारी पण घ्या. तुमच्या बायकोने नाही नाही बाबा सॉरी बायको म्हणजे आपल्या नवऱ्याने सुंदररावने. हा हे पुरे तुला लाव का चंदन? चंदन लाव का? घ्यायला चंदन लाव. हा वहिनी तुम्हाला काय सेवा नको का? हा असंच असतंय आपलं. पांडा तुझ्यामुळे चांगली सक्रात झाली बघा आपली. हा मग पुढल्या वर्षी सुद्धा मी ह्याची वाट बघणार. कशाचे सक्रातीची. असंच असते आपलं. हा टोप टोप पाडचे पुन्हा बायको गेल्यावर लय रेटीन मला अरे माझ्या बायकून तर घटस्फोटच केला असता. ओळखू आला असतो का नाही? आयला कसली बघत होते रे सुंदर तो माझ्याकडं. तुझ्या बायकोने मला बी ठोकला असता ना. ही तर टॉपचाच मॉडेल दिसतोय. मग तसंच असतं. डोळे माझे मिळून आहेत. निवली तुझी पांडा. एक मिनिट आहे, पदर कुठे आहे? अय्या दाजी तुम्ही घातलंय वळखलं लगेच. अय्या दाजी तुम्ही. हा यायला मला तुला सरप्राईज द्यावा एवढा मोठा गेटअप केला मी बायचा. साडी घातली, केस वावल्या तर, नथनी घातली, बांगड्या घातल्या तर, नटून थटून आलोय. मग लगेच अय्या दाजी तुम्ही कसं वळखलं बरं तू? हा बरं ते सगळं जाऊ दे. अगं मी एवढं का केलं तुला माहिती का? काय केलं? अगं सुंदरीने मला काल लय दम टाकलाय. म्हणजे उद्या जर घराच्या बाहेर दिसला तर तुमचं कडकीने मोडील. काय? अगं पायाची नडकी ग. त्याच्यामुळे मी एवढा सगळा अवतार केला, गेटअप केला. लय जड जड झालंय ग. ही साडी ही याचं वजन म्हणते म्हणतो. बरं ते सगळं सोड. हे घे तिळगुळ आणलाय तुझ्यासाठी. घे तिळगुळ खा. आकर आकर. अगं हातात नाही ग तोंडात घे. काय मला फसवलं का तुम्ही? मला फसवता काय? तुमचा मुर्दा बसवला तुमचा सुंदरीला मला फसवला. बायको मिळाली अशी. दादा मला बायको मिळाली अशी. दादा मला